आज होतं रिद्धूचं सेकंड डोस ऑफ वॅक्सिनेशन. अपॉइंटमेंट दुपारची होती म्हणून मी तिला छान मालिश आणि अंघोळ करून झोपवलं होतं. लाईफ हॅज चेंज अ लॉट आफ्टर हॅव्हिंग अ बेबी. वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग सिरीज हॅशटॅग आई पण. आज हार्दिकचं ऑफिस डे होता म्हणून अपॉइंटमेंट दुपारी 1 वाजताची घेतली होती. कारण तेव्हा त्याचा लंच ब्रेक असतो आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा फक्त 15 ते 20 मिनटं लागणार होते. पण अपॉइंटमेंटची वेळ जवळ येत चालली होती आणि हार्दिकची मीटिंगही एक्सटेंड झाली होती. म्हणून मी पटापट रिद्धूला रेडी केलं, रिक्षा बुक केली आणि हॉस्पिटलला पोहोचली. असं बघितलं तर हॉस्पिटल फक्त 5 मिनिटावर होतं, पण मी फर्स्ट टाईम रिद्धूला आज एकटी बाहेर घेऊन निघाली होती. आम्ही काउंटरवर पोहोचतात तोपर्यंत हार्दिकसुद्धा हॉस्पिटलला पोहोचला होता. ती रिद्धूला घाईघाईतच घेऊन आली होती म्हणून तिचं फीड बाकी होतं. म्हणून मग हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टर येईपर्यंत मी तिला फीडिंग रूममध्येच घेऊन बसली होती. हार्दिक त्याच्या लंच टाईममध्ये आपल्या बाळाच्या व्हॅक्सिनेशनसाठी वेळ काढून आला होता, तरीही त्याच्या कलीग्सचे कॉल काही थांबत नव्हते. आणि जेव्हा आम्ही दोघांनी आजूबाजूला नजर फिरवली, तेव्हा आमच्या लक्षात आले, की असंच कितीतरी लोकं आपल्या प्रेग्नंट वाईफसाठी किंवा आपल्या बाळासाठी वेळ काढून आले होते, तरीही त्यांना तिथे लॅपटॉप घेऊन बसावं लागत होतं, तेही त्यांच्या लंच टाईममध्ये. आय गेस हीच आहे इंडियन कॉर्पोरेटची रिॲलिटी. डॉक्टरांनी रिद्धूची प्रोग्रेस चेक केली, तिचं व्हॅक्सिनेशन झालं आणि आम्ही निघालो. डॉक्टरांच्या सजेशननुसार घरी आल्या-आल्या मी रिद्धूला फीड करून पॅरासिटामॉल दिलं आणि तिला घट्ट स्वाडल केलं जेणेकरून तिने पाय हलवू नयेत. रिद्धू झोपल्यानंतर मी चहा बनवला आणि सकाळची चपाती तूप लावून गरम करून खाऊन घेतली. रिद्धू छान 3-4 तास झोपली होती. ती उठल्यानंतर तिला फीड करून मी छान खेळवत बसली होती. तिच्याशी गप्पा मारत-मारतच मी तिचे कपडेसुद्धा फोल्ड करून घेतले. म्हणतात ना, बेबीज आर रिअली स्ट्राँग. अगदी खरं आहे हे. ती थोडीशी फिवरिशच होती म्हणून तिला पॅरासिटामॉल देऊन लवकरच झोपवलं. दुसरा दिवस उजाडला. आज संक्रांत होती. पण बाळाला बरं नसल्यामुळे माझंही तिळगुळ वगैरे बनवण्याचं काही मन नव्हतं. म्हणून देवाजवळ ठेवायला सुद्धा हार्दिकने तिळगुळ बाहेरूनच विकत आणले होते. आपल्या बाळाला त्रास होताना बघणं खरंच प्रत्येक आईसाठी खूप डिफिकल्ट असतं. फायनली तिसरा दिवस उजाडला आणि आज रिद्धूला बरं वाटलं. आज तापही आला नव्हता आणि ती आज पुन्हा नॉर्मल टॉयजसोबत छान खेळत होती. एवढाच होता हा मिनी व्लॉग. पुन्हा भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये.